हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आणखीन एक मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे अनोखी टिप्स, पण मी ते सांगणार नाही आहे, प्रत्यक्षात तुम्हाला करून दाखवते। म्हणजे सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात बघूनच घ्या। आपल्या डेली लाईफमधली खूप महत्त्वाची टिप्स आहे, जास्त करून गृहिणीसाठी। तर चला मग लागलीच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि नेहमीप्रमाणे माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर इकडे बघा, मी गहू आणि ज्वारी दोन्ही उन्हाळा घातलेला आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या किडे आणि नुशा झालत्या, कारण हे गेले वर्षीचे गहू आणि ज्वारी आहे। तर बघा किती पीठ झालेलं आहे। आता करायचं काय आहे, जेव्हा आपण गहू चाळतो त्यावेळेस त्याच्यातले किडे आपल्या अंगावर येतात, सगळ्या अंगणाने होतात। तर करायचं काय आहे, एक टोप घ्यायचा आहे, म्हणजे तुमच्या घरात अवेलेबल असेल ते असं कोणतंही कोलगेट भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। पाणी ओतून झाल्याच्या नंतर ना, गहू जे आहे, गहू ज्वारी कोणतेही धान्य बघा किती पावडर झालेली आहे आणि खूप सारे किडे आणि नुशे झालेले, आणि हे खाली न चाळता तर ह्या पाण्यामध्ये चाळायचं आहे। म्हणजे काय होणार, ह्याच्यातली धूळ तर इकडे तिकडे उडणार नाही, ह्या पाण्यामध्येच राहणार। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्यामध्ये जे किडे, भुंग्या, आळ्या वगैरे सगळं झालेलं आहे ते ह्या पाण्यामध्येच राहणार, पाण्याच्या वरती येणार नाही, आपल्या घरामध्ये सगळीकडे होणार नाही किंवा आपल्या अंगावरतीही चढणार नाही। तर आहे की नाही एक अनोखी टिप्स। तर अशा प्रकारे मी सगळे गहू आणि ज्वारी ह्याच्यामध्ये चाळून घेणार आहे। हे बघा किती सारे किडे बघा नुशा झालेले आहेत गव्हामध्ये, तर ते सगळं ह्याच्यामध्ये पडणार आहे। तर हे अजून बघा, हे बघा मी एकदम झूम करून तुम्हाला दाखवते। सगळं जे पावडर वगैरे झालतं गव्हांमध्ये, हे बारीक बारीक जे किडे होतात हमेशा गव्हांमध्ये। तर अशा प्रकारे ही एक आपल्या डेली लाईफमधली एक महत्त्वाची टिप्स आहे। पूर्ण जेवढे गहू आहेत, जेवढे ज्वारी आहे, ते तुम्ही असं चाळून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला डबल घर झाडायची गरज नाही पडणार आहे। आणि लहान मुलं असतील तर त्यांच्या कानात वगैरे जाण्याची भीती असते ह्याच्यातले किडे। तर अशा प्रकारे माझे सगळे गहू चाळून झालेले आहेत आणि एवढे सगळे ह्याच्यामध्ये किडे वगैरे निघालेले आहेत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणखीन एकदा मी येणार आहे तुमच्या भेटीसाठी आणखी एक नवीन व्हिडिओ।